30 वर्षांनंतर तयार होत आहे दुर्मिळ संयोग, या 4 राशींचे उजळेल भाग्य. ज्योतिषशास्त्रानुसार सुमारे 30 वर्षांनंतर एक दुर्मिळ योग तयार होत आहे. अशा स्थितीत बुधादित्य योग आणि वैद्यत्य योग एकत्रितपणे तयार होतील. तसेच कन्या राशीत सूर्य आणि बुध एकत्र येतील. त्यामुळे बुध आदित्य योग तयार होत आहे. शनिदेव धनिष्ठ नक्षत्राच्या 4थ्या चरणात प्रवेश करणार आहेत. यानंतरच सूर्य तूळ राशीत प्रवेश करणार आहे. बुध देखील या राशीत संक्रमण करेल. या संयोगाचा सर्व राशींच्या लोकांवर परिणाम होईल. काहींसाठी ते शुभ तर काहींसाठी अशुभ मानले जात आहे. त्याचा प्रभाव फक्त एक दिवसच राहणार नाही, तर तसेच जीवनात सुख समृद्धी वाढेल. तुम्हाला यशाच्या नवीन संधी मिळतील आणि जीवनात आनंद मिळेल. चला जाणून या भाग्यशाली राशींबद्दल. 1. सिंह. सिंह राशीच्या लोकांसाठी यावेळी जीवनात आनंद घेऊन येईल. मेहनतीने केलेल्या कामात यश मिळेल. नोकरीचा शोध पूर्ण होईल. वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतील आणि तुमचे जीवनात आनंदच आनंद राहील. 2. मेष. मेष राशीच्या लोकांना संपूर्ण नवरात्रीमध्ये फायदा होईल. आर्थिक लाभ आणि यश मिळण्याची शक्यता आहे. दुर्गा मातेच्या विशेष आशीर्वादाचा वर्षाव होईल. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळेल. 3. तूळ. तूळ राशीच्या लोकांसाठी संपूर्ण नोव्हेंबर महिना खूप शुभ असणार आहे. प्रगतीची शक्यता आहे. काही चांगली बातमी मिळू शकते. घर आणि कुटुंबातून नकारात्मकता दूर होईल. समृद्धी नांदेल. 4. वृषभ. ग्रह आणि तारे यांचे हे संयोजन वृषभ राशीच्या लोकांसाठी प्रगती आणि आर्थिक लाभाच्या संधी देखील प्रदान करेल. प्रगतीची नवीन दारे उघडतील. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात बढती मिळेल. उत्पन्न वाढू शकते. व्यवसायात लाभाची शक्यता आहे. टिप: या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा. धन्यवाद.